केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय मार्फत शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे। दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व येवदा या ठिकाणी सीसीआय सुरू असून या ठिकाणी दररोज हजारो क्विंटल कापूस हा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे। परंतु दर्यापूर बाजार समितीमध्ये बाहेर जिल्ह्यातून व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचा कापूस हा विकण्यासाठी येत असून त्याचा फटका दर्यापूरच्या स्थानिक सामान्य शेतकऱ्यांना भोगावा लागला आहे। कारण बाहेर जिल्ह्यातील कापूस हा पावसाचा असल्यामुळे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना क्विंटल प्रमाणे 5,000 रुपये दिले जाते। मात्र दर्यापूर येथील सीसीआयच्या अधिकारी व स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी 7,000 ते 7,400 भाव दिला जात आहे। यात मात्र सामान्य शेतकऱ्यांना भावातून मारला जात आहे असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने आता करण्यात येत आहे। विषयाच्या माध्यमातून खरेदी सुरू असून यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता सामान्य शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे सदर खरेदी हे बंद करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। काय दाखवला मी नाही हजरच नव्हतो ना। तुम्ही गडी माणसाच्या वरच्या 73-46 तपासून घ्या ना। तुम्ही इथं हजर नव्हते। नाही गेटिंगचा मतलब काय आला? त्याने ट्रॅक्टरवाल्याच्या भरोश्यावर गेटिंग करता का? हे घ्या, मी सारी पोल खोलून देतो याची। घ्या पकडा वरचं। काय म्हणणं काय तुमचं सांगा मला। म्हणणं नाही, वॉचर तपासा, पाहून घ्या पद्धतशीर। म्हणजे तुम्ही इथं हजर नसताना येणं परस्पर मी 7-12 आणायला गेलो, मी हजर होतो काय हे पहिले विचारा तुम्ही। होत असेल तर करा म्हणा, नशीब होत तर पाहू काय होतं। यादीत 155 आहे, यादीत 155 आहे आणि मी आणल्यानंतर माझ्या याच्यात 72 भाव भरले यांनी। 15 72 माझे भाव भरले। कमी भाव भेटला ना? कमी भाव भरला। कसा करा कसा करणार आता? म्हणजे काय वाटते तुम्हाला सीसीआयची हे जे खरेदी चालू आहे याच्यात बोगस आहे, बोगस कधी वाटलं मला। काही कामाची गोष्ट नाही आहे। कसं काम मारणं चालू आहे। व्यापाऱ्यांना जास्त भाव दिला जाईल हा, व्यापारात जास्त भाव मारला। पण तुमची मागणी काय म्हणणं? मागणी आहे की बाबा हे बंद करून आणि व्यापाऱ्यांना चालू दे बिजलीची खरेदी।